नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण चाललो केंद्रगड येथे. आता इथे जरा वेळ फोटो काढायला थांबलो होतो. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. स्वागत आहे अजून एक पावसाळी सफरीत. आज आपली स्वारी निघाली आहे किल्ले केंद्रगडच्या एका रोमांचक अशा सफरीवरती. आजचा प्रवास तसा खासच आहे. इतके दिवस झाले, इतके किल्ले केले आणि आज जाऊन कुठं पावसाची गाठभेट झाली. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो, कुठेही जा, टीम वगैरे एकत्र घेऊन जाऊ नका. ट्रेक खराब. मंडळी, आजचा जो प्रवास आहे तो भोर होऊन सरळ जुन्या रायरेश्वरच्या केंद्रगडा येथे पोहोचतो. या किल्ल्याची विशेषता म्हणजे हा किल्ला गिरिदुर्ग या श्रेणीमध्ये मोडतो. सध्या आपण केंद्रगडाची ट्रेकिंग करतोय आणि ह्याच्या अलीकडेच आपल्या रायरेश्वर पण दिसतो. पण सध्या तर आपण जंगलाच्या रस्त्यात चाललोय. बघू शकतो तुम्ही किती घनदाट जंगल आहे पुढं. चला. चढण्याची श्रेणी तशी कठीणच. केंद्रगडचा इतिहास पाहायला गेला तर 12व्या शतकात पन्हाळ्याच्या भोजराजाने हा किल्ला बांधला. पुढे शिवकाळात हा प्राचीन दुर्ग ओस पडू लागला. मित्रांनो, पार कसा रस्ता आहे इथं. तुम्हाला कसं दिसतंय ते माहित नाही, कारण की आता पुढे कॅमेरा जो आहे तो डेड झालाय, त्यामुळे व्हिडिओ काय सांगता येत नाही कसा येतोय, पण तेवढं बघून घ्या. हा ओस पडलेला गड शिवरायांनी 1659 मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडून नव्याने वसवून घेतला. त्यानंतर 1666 मध्ये याचा ताबा आदिलशहाकडे गेला. गड चढता अनेक किस्से घडू लागले होते. कुठे पाय घसरत तर कुठे कोणाचा तोल जात. 24 एप्रिल 1674 रोजी मराठीने सुलतान लढावा करून केंद्रगड जिंकून घेतला. पुढे 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. एल्फिन्स्टन नावाचा एक इंग्रजी अधिकारी या किल्ल्याविषयी म्हणतो की जर हा किल्ला दृढ निश्चयाने लढला गेला तर याला जिंकणे अशक्य आहे. महाराज एका पत्रात म्हणतात, श्री रोहिडेश्वर तुमचा खोरियातील आदी कुलदैवत, तुमचा डोंगर माता पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. मित्रांनो, पावसात जे गड केले फिरण्याची मजा येते एवढंच आहे. जंगलातली वाट तर कंप्लीट झाली आपली. चालता आता पायऱ्या लागल्यात. त्याच्या समोरच आपल्याला जे आहेत ते पारेकरी जे होते त्यांना बसायला जी जागा होती ते आहे इथं. तुम्हाला दाखवतो मी. आणि इथूनच आपल्या पायऱ्या सुरू होत आहेत. मित्रांनो बघू शकता. आणि पायऱ्या ज्या आहेत ते नाही म्हणतात पूर्ण त्याने असं चिखलामध्ये विलीन झाले. तिकडे पुढे अलीकडेच आपल्याला एक गुफा दिसते. तर तुम्हाला त्याचं दर्शन करून देतो मी. ओ भाई, कैसा लग रहा है? एकदम भारी बाबा. अरे भारी जागा आहे ना रे. तर हा दुकाय चादरीमध्ये विलीन झालेला असा गड आणि हा मातीचा सुगंध मन जो आहे ते भारावून टाकतो एकदम. आणि प्रवासात आणखीच मजा येते. तो बघा संकेत आमचा मित्र आणि आजचा कॅरिओके. मित्रांनो, असं गाण्याची मजा घेत घेत चाललोय सध्या तरी आम्ही. मित्रांनो, खरंच फार सुंदर असा गड येतो. आता सध्या येतं आम्हाला थोडीफार क्रिएटर्स पण दिसते इथं शूट करतात वाटतं. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता यांच्यामध्ये आम्ही पण सामील होतोय. मित्रांनो, मस्त त्यांच्यासोबत एक रील शूट केला आताच. बघू. रंगात रंगुनी मन हे बेधुंद झाले, वाऱ्याच्या कुशीत मन हे हरवून गेले. मन हे बेधुंद या क्षणामध्ये बावरले, सह्याद्रीच्या रंगात विलीन झाले. मित्रांनो, वातावरण चेक करा. गंध असं धुका असं साठलं इथं. किल्ला आहे का भारी दिसतंय ना खरंच. धुकाचा विलीन झालेला किल्ला आणि सुंदर असं निसर्ग म्हणे फार बावरून. आता मित्रांनो, पुढंच एक जुन्या काळातली अशी एक वस्तू दिसते, तुम्हाला आम्ही दाखवतो. मित्रांनो, करता करता आता ही पुढची आपली वाटचाल आहे सरळ कोठाऱ्याकडे येऊन येते. तर तुम्हाला आम्ही दाखवतो.
मित्रांनो भरारी घेणारा असा वारा आणि थंडगार असे धुके मनाला एक वेगळी चावल देऊन येतात. किल्ल्याची सैर आणि मित्रांबरोबर फिरस्ती भारीच ना. भेदुंद असे नजारे आणि खडतर असा ट्रेक करता करता आम्ही किल्ल्याच्या उंचीवरती येऊन पोचतो. वरती पोचल्यावरती ते सुंदर असं दृश्य पाहता सर्व थकवा असा नाहीसच झाला. मात्र भूक पण तितकीच लागली होती. मग काय, निसर्गाच्या सुखाची अनुभूती घेता घेता घरून आणलेला डबा खायला सुरू केला. जेवणाचा आस्वाद घेता घेता मस्त अशा गप्पा रंगल्या. काही ट्रिपला न येणाऱ्या मित्रांचीही आठवण झाली. गप्पा मारता मारता हे कळालं नाही की डोक्यावरती भला मोठा पाऊस सुरू होता. धन्यवाद. भारत माता की जय. अरे कुठं बंद करते ते. आय होप की तुम्हाला आजचा प्रवास आवडला असेल. कमेंट मध्ये तुम्हाला आवडला का ते सांगा.